शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धानुका ॲग्रीटेक कंपनीच्या ओमाइट या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो बघा, जेव्हा लाल कोळी हा आपल्या पिकावरती दिसायला लागतो तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो की कोणते कीटकनाशक घ्यावे. तर बरेच सारे शेतकरी बांधव आपल्या विविध पिकात ओमाइट या कीटकनाशकाचा लाल कोळी नियंत्रणासाठी वापर करतात. तर आज आपण ओमाइट या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ओमाइट या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, धानुका कंपनीच्या ओमाइट या कीटकनाशकात आपल्याला प्रोपिगेट हे 57% EC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे कीटकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्कात येऊन हे कीटकांना मारत असते. तसेच हे फवारणी केल्यावरती कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. तसेच चयापचय क्रिया व श्वसन प्रक्रियेवरती परिणाम करून कीटकांचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत हे नष्ट करून हे आपल्याला कीटकांवरती नियंत्रण देत असते. तसंच याच्यात आपल्याला वेपर ॲक्शन पाहावयास मिळते, म्हणजे फवारणी केल्यावर बाष्प प्रक्रियेद्वारे हे संपूर्ण पिकात पसरते व आपल्याला कीटकांवरती परिणाम दाखवते. तसेच हे सल्फाइट इस्टर ग्रुपचे एक खरे माइटिसाइड आहे, जे संपर्क क्रियेद्वारे लाल कोळीवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. शेतकरी मित्रांनो, हे माइटच्या 36 प्रजातींवरती आपल्याला नियंत्रण देते. तसेच कीटकांमध्ये जो रेजिस्टन्स पॉवर हा तयार झालेला असतो, तर या रेजिस्टन्स पॉवरला सुद्धा कमी करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला ओमाइट हे कीटकनाशक करताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर वांगी, मिरची, टोमॅटो, सफरचंद, चहा अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण ओमाइट या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच ओमाइट हे कोणकोणत्या प्रकारच्या माईटवरती आपल्याला नियंत्रण देत असते, तर 2 ठिपके असलेला जो काही स्पायडर माईट येतो, तर याच्यावरती सुद्धा आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी ओमाइट हे कीटकनाशक देत असते. तसेच आपल्या पिकातील जो लाल कोळी येतो, तर या लाल कोळीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला देते. तसेच पिंक माईट असेल किंवा पर्पल माईट, तर अशा विविध कोळींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ओमाइट हे कीटकनाशक देत असते. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपण एकरी जर का वापर करायचा झाला तर एकरी आपण 400 ते 500 मिली प्रति एकर याचा फवारणीसाठी वापर करू शकतो. तसेच याचा जर आपण कॉम्बिनेशनचा विचार केला तर सल्फरसोबत घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तसेच याची आपण रेनफास्टनेस जर का बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे, म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ओमाइट हे कीटकनाशक कोळींवरती देत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कोळीनाशक आहे व पिकातील कोळी नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण धानुका ॲग्रीटेक या कंपनीच्या ओमाइट या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.